मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालते, माझे आई वडील मटण खातात, माझे सासू सासरे मटण खातात, इतर लोकांना काय देणं घेणं. या वक्तव्याचा खरं तर वारकरी संप्रदायातून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर काही महाराज मंडळी आहेत. महाराज काय सांगतील सुप्रिया सुळेंनी या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे, कसं बघता येईल? सदरचं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्याचा निषेध करतो. कारण काय आहे की ही यद्यदाचरती श्रेष्ठ हा तत्तदनुरते जनहा, मोठी माणसं ज्या पद्धतीनं वर्तन करतात त्या पद्धतीनं समाज वर्तन करत असतो. आदरणीय सुप्रियाताई ह्या देशातल्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य केल्यानंतर उद्या समाजातली लोक सुद्धा पांडुरंगाला अशा पद्धतीनं हे अभक्ष भक्षण चालतं अशा पद्धतीनं जर लोक आचरण करू लागली तर वारकरी संप्रदायानं आतापर्यंत जो अट्टहास केलेला लोकांना मद्य आणि मांस ह्याच्यापासून मुक्त करण्याचा आणि त्याच्या संदर्भानं लोकांनी कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, जसा आहार आहे तशा पद्धतीचा विहार आहे, हे जे वारकरी संप्रदायानं आतापर्यंत केलेलं याला कुठेतरी हळताळ फसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा उपदेश करताना तुकाराम महाराजांनी कंठी मिरवा कृष्ण तुळशी व्रत करा एकादशी अशा पद्धतीचा उपदेश केलेला आहे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी हे म्हणत असताना तुम्ही काही अभक्ष भक्षण करा हे तुकोबारांनी सांगितलेलं नाही. त्याच्यावरून राज्यकर्त्यांनी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याबरोबर शिरवळकर महाराज देखील आहेत. महाराज तुम्ही काय सांगताल, कसं बघताय वक्तव्याकडे? नाही, ताईंचं म्हणणं अगदी चुकीचं आहे, असमानार्थ आहे. त्याला दुजारा देऊन चालावंच लागेल. आणि त्यांनी देताना विठ्ठलाचा दाखला दिलाय की विठ्ठलाला चालतं, माझ्या विठ्ठलाला चालतं म्हणून. असं वास्तविक पाहता भगवंत हा फक्त मनुष्यांचाच माता पिता आहे असं नाही, तो सकल जीवांचा जनित आहे. सकल जीवांची त्याने निर्मिती केलेली आहे. 84 लक्ष योनीची निर्मिती तोच करतो, अर्थात तो सगळ्यांचा माता पिता आहे. त्यामुळे एखाद्या जीवाचा संहार करणं हा त्या माता पित्याला निश्चितच चालणारा नाही. त्यामुळे हे निषेधार्थच आहे. पाईक संघाचे अध्यक्ष आहात, संघटनेच्या वतीने काही निषेध वगैरे? निश्चित या वक्तव्याचा निषेधच आहे. तुम्ही काय सांगताल महाराज? काय खावं आणि काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमचा जगामध्ये आमचा पांडुरंग परमात्माच असा आहे की ज्याच्या समोर कुठलाही जीवाचा वध केला जात नाही किंवा नाश केला जात नाही, बळी दिला जात नाही. आणि तो परमात्म्याच्या विषयी बोलताना आमच्या सुप्रियाताईंनी जे वक्तव्य केलं की माझा पांडुरंगाला ते चालतं, पण आम्हाला इथं वारकऱ्यांना एक प्रश्न असा पडलाय की त्यांच्या पांडुरंगाला चालतंय, मग ह्या जगतामध्ये काही दोन पांडुरंग आहेत का? वारकऱ्यांचा एक पांडुरंग आणि सुप्रियाताईंचा एक पांडुरंग असं काही नाहीये. पांडुरंग परमात्मा एकच आहे. आणि ह्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करणारे जे संत महात्मे होऊन गेले त्यांनी त्या गोष्टींचा निषेधच केलेला आहे. तसं आम्हीही या वारकरी संप्रदायातर्फे सुप्रियाताईंचा निषेध करतो. तुम्ही काय सांगताल बघा? निश्चितच काल सुप्रियाताईंनी जे विधान केलेलं आहे ते चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबरायांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे. मांस खाता हौस करी जोडून वैरी ठेविला, ही संत वचनानुसार वारकरी संप्रदाय चालतो. आणि अशा विधानाचा विपर्यास करून जे काल विधान सुप्रियाताईंनी केलेलं आहे हे अक्षरशः चुकीचं विधान आहे. वारकरी संप्रदायातर्फे आम्ही त्याचा निषेध करीत आहोत. आपण बघितलं असेल की पाईक संघाबरोबर संपूर्ण वारकरी संप्रदायाने देखील सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.